शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे येत्या 4 डिसेंबरपासून चेतक महोत्सव भरविला जाणार आहे। श्री दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरते। येथील यात्रा ही पारंपरिक व ऐतिहासिक यात्रा ठरली, कारण तिला 350 वर्षांचा इतिहास आहे। सारंगखेड्याची यात्रा ही घोडे बाजारासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यासारख्या युगपुरुषांनीही या यात्रेतून घोडे खरेदी केल्याचा इतिहास या यात्रेचा आहे। यावर्षी अरब राष्ट्राच्या पार्श्वभूमीवर अश्वांच्या विविध स्पर्धा भरवल्या जाणार आहेत। सारंगखेडा यात्रा भरवला जाणारा चेतक फेस्टिवलमध्ये यंदा अश्वांच्या विविध स्पर्धा भरणार आहेत। यावर्षी चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांचा राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांना संधी देण्यात येईल। यंदा घोड्यांच्या स्पर्धेत पोल बेंडिंग, अश्वनृत्य स्पर्धा, अश्वरेस स्पर्धा, अश्वक्रीडा स्पर्धा सह विविध प्रजातीतील अश्वांची सौंदर्य अशा स्पर्धा रंगणार आहेत। सारंगखेडा यात्रेत प्रसिद्ध असलेले अश्व देखील मोठ्या प्रमाणात दाखल झालेत। 1000पेक्षा अधिक अश्व येथे दाखल झालेत। घोडे बाजारात भारतातील विविध कानाकोपऱ्यातून घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल होतात। प्रामुख्याने गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, केरळ, राजस्थान, महाराष्ट्रासह अनेक राज्यातील घोडे सारंगखेडा यात्रेत आणले जातात। 50,000पासून तर कोट्यावधी रुपये किंमत असलेल्या घोड्यांची येथे खरेदी विक्री होते। दरवर्षी 3 कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल या यात्रेत होत असते। यावर्षी हा विक्रम मोडणार याची उत्सुकता अश्वप्रेमींमध्ये लागली आहे। यात्रेच्या नियोजनाला संपूर्ण तयारी झाली आहे। यात्रा 4 डिसेंबरपासून 21 डिसेंबरपर्यंत चालणार। सारंगखेड्याची यात्रा व चेतक फेस्टिवल हे अश्वशौकीनांसाठी मेजवानीच ठरेल। रेस असणार आहे। 24 किलोमीटर ती घोड्यांची रेस असेल। त्याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे 50 एंट्री आलेल्या आहेत। साधारणतः त्या 70 एंट्री पोहोचतील आणि 24 किलोमीटरपर्यंतची ती घोड्यांची रेस असेल। त्याच्यानंतर अश्वक्रीडा स्पर्धा, इक्विस्टेरियन स्पोर्ट्स याच्यामध्ये सुरू होतील। त्याच्यामध्ये जवळपास 200 मुलांचा त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे। त्याच्यामध्ये 50 मुली सहभागी होणार आहेत आणि ते मुलं आणि मुली वेगवेगळ्या याच्यातनं पूर्ण महाराष्ट्रभर आणि काही इंदोरचे 1-2 क्लब आणि गुजरात अहमदाबादचा 1 क्लब असे मिळून त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि चेतक इक्विस्टेरियन प्रीमियर लीग आम्ही असं त्याचं नाव दिलेलं आहे। यावेळेस इलेक्शन चेतक फेस्टिवलला अनेक सेलिब्रिटींनी आपलं म्हणणं बरोबर आहे, परंतु यावर्षी आम्ही खरं म्हणजे सेलिब्रिटींचा कार्यक्रम आम्ही यावर्षी ठेवलेला नाही। यावर्षी साऊथ सेंट्रल कल्चरल झोन म्हणजे सांस्कृतिक विभाग, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या बरोबरीने आम्ही खरं म्हणजे 5 राज्यांच्या कलाकारांचे इथं फोक डान्सेस, आम्ही लोकनृत्य आम्ही करणार आहोत, त्यांचे कार्यक्रम करणार आहोत, कार्निवल करणार आहोत, जे सारंगखेड्यामध्ये पहिला वेळा असणार आहे।